आनंद झालेला आहे. विवाहाचं कार्य यथासांग त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि मग सगळे लोक भगवंताची थोडीशी थट्टा मस्करी करायला लागलेली आहे. त्या प्रसंगी दिव्य स्त्रियांनी शिव पार्वतीची थट्टा मस्करी करण्याला सुरुवात केली. त्यांना सुद्धा मोह आवरला नाही. या आनंदाचा विनोद करायला लागली. सरस्वती म्हणायला लागली, माता महादेवा, तुम्हाला तुमची प्राणप्रिय असणारी सती म्हणजेच पार्वती आता प्राप्त झालेली आहे. आणि पहिल्या जन्मातलं तिचं दुःख तुम्ही विसरा. तिच्या सहवासामध्ये आता तुम्ही सुख भोगा, आनंदात दिवस घालवा. तुमचा कधीही वियोग न हो अशी माझी शुभेच्छा आहे. कोण म्हणलंय? सरस्वती. लक्ष्मी माता म्हणायला लागली, हे देवेश महादेवा, आता सतीला तुमच्या जवळ घ्या. तिच्याशिवाय तुम्हाला जगणं असह्य झालं होतं ना, आता का नसता, घ्या ना तिला जवळ. अशी थट्टा मस्करी करायला लागलेली आहे. सावित्री म्हणायला लागली, शिवजी, तुम्ही सतीला तुमच्या हाताने काहीतरी चारवा, काहीतरी भरवा तिचं तोंड, तिला वेळा खाऊ घाला. अशा प्रकारे थट्टा मस्करी करायला लागलेले आहेत. आणि त्याच ठिकाणी रती असणारी उभी होती. रतीचा पती कोण? काल परवा सांगितलं, कामदेव असणारा भस्मसात झाला होता. आणि त्याच लग्नामध्ये रतीला दुःखी असणार पाहिलं शिवजींनी. काय रती, का दुःखामध्ये आहेस? शांत राहिली रती. आणि मग मात्र भगवंतांनी ओळखलं, या रतीला मोठं दुःख झालेलं आहे. आणि तिचं दुःख दूर करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तिच्या पदरामध्ये जी राख बांधलेली होती तिनं भगवंतासमोर टाकलेली आहे. भगवंता हे माझे पतिराज. भगवंतानं दिव्य दृष्टीच्या द्वारा त्या कामदेवाच्या राखीकडे पाहिलं, कोळशाकडे, आणि ताबडतोब तिच्या पतीला जीवदान दिलेला आहे. मोठा आनंद सुद्धा तिला झालेला आहे. असे अनेक दिवस त्या ठिकाणी गेल्यानंतर विवाहाचा सोहळा संपन्न झाला. आणि नवरी जात असताना काही स्त्रिया तिला मार्गदर्शन करीत असतात, बाई तू आता परक्या घरी जाणार आहेस. आणि हे जात असताना सगळ्यांना त्या ठिकाणी दुःख वाटायला लागलेलं आहे. एखादी गावामधून नवी मुलगी नवरी जात जर असेल तर सगळ्या असे त्या मैत्रिणी, सगळ्या तिच्या शेजारी असणाऱ्या भावविभोर होत असतात. आणि सहजच त्यांच्या डोळ्यातून नेत्राच्या धारा त्या ठिकाणी येत असतात. ज्यांनी कन्यादान केलेलं असेल ना, त्यांना विचारा त्या मुलीचं दुःख काय असतं. ती मुलगी सासरी जात असताना रडत असते. आई वडिलांचा हुंडा सुद्धा त्या ठिकाणी दाटून येत असतो. आई वडिलांना सुद्धा अशा प्रकारचं ते दुःख सहन होणार नाहीये. आई ही रडत असते. आई रडताना सगळेजण पाहतात, पण तोच वडील असणारा दाटून कंठ घेतो, दाटून कंठ घेतो, जालाडके सुखाने जालाडके
आपुल्या घरी जाणार के सुखाने. अरे त्याच्या घरची ही लाडकी लेक सासरी चाललेली आहे ना, त्या घराला दुःख विचार. भाऊ रडत असतो, आई रडत असते. शांत बसा, इकडे लक्ष द्या. सगळेजण रडत असतात आणि तिला पाठवण्याकरिता आणि तिचे बालपण सगळे आठवायला लागतात. ओठात गाई गाणे गिरवीत श्री गणेशा झाला रडके सुखानी. जा आपुल्या घरी तू. आणि महाराज ती सारखी आपल्या माहेराकडे पाहत असते. पूर्वीच्या काळी बैलगाडीमध्ये हे वराड जायचं आणि ती नवरी कुणीकडे तोड करून बसायची हो सांगा की. माहेराकडे मागे मागे तोड करून बसायची. सारखं ते माहेर दिसेपर्यंत टक लावून त्या माहेराकडे पाहायची. सगळं गाव तिला पाठवण्याकरता त्या ठिकाणी येत असत. आणि तशा पद्धतीने या पार्वतीला सगळे पाठवण्याकरता येऊ लागले आहे. आणि ती साध्वी असणारी ब्राह्मणी पार्वतीला उपदेश करायला लागलेली आहे. तू आता सासरवासी झालेली आहेस, तुला माहेरात जसं राहिलास तसं आता तिथे राहता येणार नाही. राहता येणार नाही सासरी. सगळ्यात लवकर उठावं लागेल. माहेरामध्ये कितीही वेळ जरी झोप घेणार ती मुलगी, तिला कोणीही उठवणारच नाही. आणि ते सासरी सर्वांच्या अगोदर उठावलं. पतिव्रता ही सर्वात धन्य सांगितलेली आहे. कालही आपण सांगितलं, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता व्हावं, तिच्याशिवाय कोणतीही स्त्री या जगामध्ये पूज्य नाहीये. शिवमहापुराण सांगतो सर्वात पवित्र असणारी ही पतिव्रता आहे. पतिव्रतेच्या प्रभावानं पापाचा नाश होत असतो. पतिव्रतेचं दर्शन घेतलं ना, लोक पावन होत असतात, पुण्यवान होत असतात. आणि ती स्त्री आपल्या पतीला परमेश्वर मानून त्याची प्रेमपूर्वक सेवा करत असते. या कलियुगामध्ये उत्तमात उत्तम भोग पाहून ती उच्च गतीला प्राप्त होत असते. तिच्यामुळे माहेर आणि सासर दोन्ही गुणांचा उद्धार होत असतो. स्त्री किती पवित्र आहे, माहेरचाही उद्धार होत असतो आणि सासरचाही उद्धार होत असतो. ती पुण्यवान स्त्री आहे. अनेक पतिव्रता सांगितलेल्या आहेत. सावित्री, लोकपुत्रा, अरुंधती, शांडिली, शतरूपा, अनुसूया, लक्ष्मी, स्वाहा, स्वधा, सती, संज्ञा, सुमती, श्रद्धा. काहीतरी पुण्यकर्म केल्यामुळं त्यांना या जगामध्ये मान्यता अशा प्रकारची दिलेली आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, तपोनिधी पतिव्रता धर्माचं सन्मान करत असतात. आणि म्हणून त्या पतिव्रता स्त्रीनं पतीचं भोजन झाल्यानंतर आपण भोजन करावं. पार्वतीला उपदेश चालू आहे साध्वी ब्राह्मणीचा. पती झोपल्यावर आपण झोपावं.
तो उठण्यापूर्वी आपण उठावं. पती समोर जाताना सौभाग्याचे अलंकार घालून जावं. पती समोर जात असताना केस मोकळे कधीही सोडू नये. अभद्र राहू नये. पतीच्या समोर जात असताना करंट्या कपाळाला कधीही जाऊ नये. कपाळाला काहीतरी कुंकू टिकली काहीतरी असावं. पती जर परगावी गेला असेल फार मोठा शृंगार करू नये. शिवमहापुराण सांगते भारताने अपमान असतात. पतीचं नाव कधीही होऊ नये कुणाजवळ. फक्त एकदाच ज्या वेळेला नाव घ्यायला लावतात तेव्हा तेही आदरानं नाव घ्यावं. पतीला उलट बोलू नये. त्याला वाईट कधी बोलू नये. त्याची निंदा कुणाजवळ करू नये. अशा अनेक त्या ठिकाणी गोष्टी सांगितलेल्या सविस्तर सांगितलेल्या आहे. आपल्याला तेवढा वेळ नाही आज. उर्वरित चिंतन आपण आता जसं जमेल तसं पाहत नाही. असा अनेक उपदेश त्या ठिकाणी केल्यानंतर आणि मग सुंदर अशा प्रकारचं ते वराड कैलासावरती गेलेला आहे. सगळ्यांना मोठा भोजनाचा आनंद हिमालय राजानं पंचभक्तांना सगळ्या वराडांना त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि सुंदर अशा प्रकारचा अनेक वर्ष कैलासावर गेल्यानंतर शिव पार्वती विहार चाललेला आहे. युगानुयुग अनेक वर्ष महाराज वंदे वंदन तुष्ट मानस मति प्रेमे प्रियं प्रेमदं पूर्णं पूर्णकरं प्रपूर्ण निखिलेश्वरं कवासं शिवम् सत्यं सत्यमयं त्रिसत्य विभवं सत्यप्रियं सत्यदम् विष्णु ब्रह्मणुतं स्वकीय कृपा पयोपाताकृतिं शंकरम्. अनेक वर्ष विहार शिव पार्वतीचा त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि हा सगळा विहार चालत असताना इकडे देव लोकांना चिंता पडली. कोणती चिंता पडली आता सांगा. या चिंतेचा आपण रोज सांगू लागलेला आहे. कोणती चिंता पडली होती देव लोकांना? एवढंच एक उत्तर द्यावे. तुम्ही सांगू नका आता हेला सांगू दे. देव लोकांना कोणती चिंता लागली होती सांगा. आजच्या दिवशी एक प्रश्न विचारतो. हा कोणता असुर कोणत्या असुराचं भीती वाटली होती? स्वर्गावर कोण्या असुरानं आक्रमण केलं होतं? हा बघा माई सगळी टाळ्या वाजवा आमच्या. वा तारकासुर नावाच्या दैत्यानं इतका प्रकोप माजवलाय. तिन्ही लोकांचा राजा होऊन बसला. महाराज काय सांगा. कुणाचंही चालू देत नव्हतं. देव लोकांना चिंता पडली. आता शिवपुत्र कधी व्हावा, शिवपुत्र कधी व्हावा, शिवपुत्र कधी व्हावा, सारखी चिंता पडायला लागलेली आहे. नाही आणि मग असं असताना सगळे देव लोक वाट पाहायला लागलेले आहेत. शिव पार्वतीचा तर विहार चालू आहे. कैलासाच्या गुहेमध्ये विहार चालू आहे. आणि मग हे बाहेर काय नसतील. शिवपुत्र कधी जन्मेल, काय होईल ही खबर. शेवटी इंद्रदेवानं सगळ्या देवाला घेऊन वायुदेव, अग्निदेव, सूर्यदेव सगळे निघाले. आणि ज्या ठिकाणी भगवान शिव पार्वतीचा विरह विहार चालू आहे एकदम त्या भुयारामध्ये शिरली. हे दृश्य पार्वतीनं पाहिलं. महाराज पार्वती मातेचा क्रोध उफाळणारा. अरे दृष्टांनो, देवांनो, आमचा शिव पार्वती विहार चालत असताना तुम्ही मध्ये कसा आला? तुम्हाला कळत नाही पती पत्नी एकांतामध्ये बसल्यानंतर तुम्ही मध्ये येऊ नये? क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा माते. आणि तेवढ्याच वेळामध्ये
भगवान शिवाचं दिव्य असणारं तेज त्या ठिकाणी खलन झालं महाराज. ऐका, दिव्य असणारं हे भगवान शिवप्रभूचं तेज, आणि त्याच तेजापासून आता पुढे काय होणार आहे? शिव पार्वतीचं हे दिव्य असणारं शिवतेज निर्माण झालेलं आहे. इतकं प्रकट होतं महाराज, इतकं प्रकट. स्वतः सूर्यदेवानं ते खेळण्याचा प्रयत्न केला. सूर्यदेवालाही जाणणार ठरलं अशा प्रकारचं ते तेज. सोडून दिलं. वायुदेवानं ग्रहण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही ते सहन झालं नाहीये. वरुण देवानं धरण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही ते सहन झालं नाहीये. अग्निदेवानं धरण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही ते सहन झालं नाही. आणि मग ते अग्निदेवानं गंगेमध्ये सोडलं. गंगेलाही ते तेज सहन झालं नाही महाराज. शेवटी त्या गंगेमध्ये असणाऱ्या 6 कृतिका सांगितल्या. कृतिका त्यांनी ते 6 भागामध्ये अशा प्रकारचं विवरण करून ते ग्रहण केलं. आणि सुंदर अशा प्रकारच्या बालकाला त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे. आणि जन्म दिल्यानंतर ते 6 भाग पुन्हा एकत्र झाले. 1 धड आणि 6 मुंडके. त्याला षडानन असं नाव पडलं. बोले षडानन भगवान की. आणि कृतिकांनी धारण केलं म्हणून त्याला दुसरं नाव पडलं कार्तिकेय भगवान की. कार्तिक भगवान कृतिकांचा पुत्र, तोच शिवपुत्र असणारा. आणि ते गवतावर पडलेलं बाळ रडायला लागलेलं आहे. तिकडे पार्वतीला दुःख वाटायला लागलेलं आहे. आपण या ठिकाणी कैलासावर आहोत प्रभू. या बालकाला स्तनपान कोण करील, काय करील, त्याची काय खबर? त्याला शक्ती मिळाल्याशिवाय तो इथे कसा येईल आपल्याकडे? दुःख वाटायला लागलं पार्वतीला. आणि मग त्या कृतिकांनी अशा प्रकारचं त्या कार्तिकेयला पाहिल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये मातृत्व जागृत झालं महाराज. आपोआप स्थानाला धडा लागलेले आहे. आणि त्या 6ही स्त्रियांनी त्या बाळाला अशा प्रकारचं स्तनपान केलेलं आहे. दष्टपुष्ट झालेलं आहे बाळ. आणि हसायला लागलं महाराज. सगळीकडे पाहून आनंद वाटायला लागला. इंद्रदेवाला चिंता पडली. आता हे बाळ जन्माला आलेलं आहे, याच्यापासून या तारकासुराचा वध होणार. सारखी इंद्रदेवाला तळमळच महाराज. सुख नाहीच त्या इंद्रदेवाला. आता हे मोठं कधी होईल, आणि याला पुन्हा युद्ध कोण शिकवेल, याला शस्त्र कोण देईल, चिंता. एवढ्यामध्ये भगवान शिवानी आपलं दिव्य असणारं तेज पुन्हा त्या कार्तिकेयला प्रदान केल्याबरोबर मोठा असणारा तरुण कार्तिकेय त्या ठिकाणी झाला. पार्वतीपते शिव हर 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 महादेव. सगळ्या देवी देवतांना मोठा आनंद झालेला आहे. आणि पाहता 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 सगळ्या देवांनी आपापली शस्त्र त्या कार्तिकेयच्या हातामध्ये दिलेली आहे. दिव्य शक्ती दिलेली आहे. आणि आदिमाया शक्तीनं आपला दंड असणारा भाला कार्तिकेयच्या हातात दिला दंड. आणि सगळ्यांनी जयघोष केला. देवांच्या कार्यामध्ये तत्पर असणारा हा कार्तिकेय. म्हणून या कार्तिकेय भगवंताला
सगळ्या देवांचा सेनापती करून टाकलं. सगळ्या देवाचा सेनापती कार्तिक देव आहे, कार्तिक स्वामी. आजही दक्षिण भारतामध्ये कार्तिकेय भगवंताचे अनेक मंदिर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जे तीर्थयात्रा करत असतील त्यांना ठाऊक नाही, तिथं कार्तिकेयाची षडाननाची खूप अशा प्रकारची मोठी पूजा करत असतात. जन्मापासूनच योद्धा असणारा हा कार्तिकेय तारकासुराचा वध करण्यासाठी सेनापती बनवलेला आहे भगवंताला. आणि पाहता 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 तारकासुरावर आक्रमण केलेलं आहे कार्तिकेय भगवंतांनी आपली सेना घेऊन. अनेक राक्षस मारली, घनघोर अशा प्रकारचं युद्ध केलेलं आहे अनेक दिवस. तिकडून मायावी अस्त्र सोडावं, तिकडून नारायणास्त्र सोडावं. भयंकर युद्ध व्हावं, त्याच्या ज्वाळा सगळ्या जगामध्ये पसरल्या. इकडून एक अस्त्र, इकडून एक अस्त्र सुई सोडण्यावर दणदणे आवाज येतो. पृथ्वी डगमग 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 युद्ध चाललेलं आहे घनघोर. पाहता 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 कार्तिकेय भगवंतांनी आपलं शूळ काढलं आणि तारकासुराचा नेम झाल्यामुळे सुई सोडल्याबरोबर तारकासुराच्या गळ्याला बाण लागल्याबरोबर वेगळं मस्तक केलं. सगळ्या देवांनी कार्तिकेय भगवंताचा जे जे काय करायला लागले. कार्तिक भगवान की युद्ध करायचं नाही तर नाही, जय तरी म्हणावं. आणि म्हणून सेनापती कार्तिकेय, सेनापती शूरवीरांना अत्यंत महत्व आहे. आपल्याही भारताचं रक्षण करण्याकरता आजही आपले शूरवीर जवान आपल्या भारताच्या सीमेचं रक्षण करतात. म्हणून आज इथं आपल्याला चांगली झोप लागलेली आहे. जगाची परिस्थिती तुम्ही पहा, कुठे कुठे युद्ध चाललेलं आहे. ते युद्ध 1-2 महिने चाललेलं आहे, 3 महिने चाललेलं आहे. पण आज आपण आपल्या भारत देशामध्ये सुखाची झोप घेत आहोत. ते कुणामुळं? देश रक्षण करणाऱ्या आमच्या वीर जवानामुळं. आपल्या गावामध्ये किती आहेत मिलिटरी? किती असतील मिलिटरी आपल्या गावात? त्या भाग्यवान अशा प्रकारच्या शूरवीर जवानांना आज इथं बसून आपण त्यांना या ठिकाणी धन्यवाद देणार आहोत. आता सांगितलं मला 5-7 मुलं आपली मिलिटरी मध्ये देशाचं रक्षण करण्याकरता आहेत. आनंदाची गोष्ट आहे महाराज. त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद देऊन टाळी वाजवा, एकदा टाळी वाजवा. एक सांगू, एखाद्या कीर्तनकाराला कीर्तन करून मोक्षापर्यंत जाईल की नाही याची शाश्वती नाही. एखादा गायक गायन करून मोक्षापर्यंत जाईल की नाही याची शाश्वती नाही. एखादा मृदंग वादक टाळकरी मोक्षापर्यंत जाईल की नाही याची शाश्वती नाही. पण माझा देशाचा वीर जवान सैनिक ज्या वेळेला परदुश्मनांची परदेशाची गोळी आपल्या छातीवर झेलतो आणि भारत माता की जय म्हणून प्राण सोडतो ना, त्याच वेळेला तो मोक्ष घेऊन जातो. लक्षात घ्या, मोक्ष घेऊन जातो. टाळी वाजवा. दिल दिया है जान भी दे दे वतन मेरे, दिल दिया है जान
मेरा धर्मा तू, मेरा धर्मा तू, मेरा सब कुछ है, मेरा सब कुछ. आणि म्हणून या देशाचं रक्षण जो करणार आहे तो सुद्धा आपल्या शूरवीर जवान, तो सुद्धा देवरूपामध्ये आपण पाहिला पाहिजे, नाही. आणि म्हणून कार्तिक भगवंतांनी सगळ्या देवांचं हे काळ असणारा, दुष्ट असणारा राक्षसाचं, तारकासुराचं वध केलेलं आहे. आणि म्हणून त्यांची पूजा सर्वत्र त्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे. स्वर्गाचं राज्य पुन्हा इंद्रदेवाला परत आणून दिलं. त्याच कार्तिकेयाला अनेक नाव पडलेले आहेत. स्कंद कार्तिकेयाचं नाव आहे, सुब्रह्मण्यम कार्तिकेयाचं नाव आहे, मुरुगन दक्षिण भारतामध्ये अत्यंत हे मंदिर आहे कार्तिक भगवंताची. आणि म्हणून हा कार्तिकेय भगवान त्या ठिकाणी शिवपुत्रामध्ये शिवांचा एक मुलगा म्हणून प्रचलित झालेला आहे. पुढे अनेक दिवसानंतर हा कार्तिकेय भगवान त्या ठिकाणी सगळ्या पर्वतावर, क्रौंच पर्वतावर, इकडल्या पर्वतावर, हिमालय पर्वतावर संरक्षण करण्याकरता, देवलोकांचे संरक्षण करण्याकरता जायचं. पार्वतीला, जया विजयाला असं वाटायचं की सगळे आपल्या कैलासातले गण हे महादेवाच्या आज्ञेतले आहेत. पार्वती, आपलं काम ऐकणारा, आपली सेवा करणारा, आपल्या आज्ञेत राहणारा एखादा गण आपण निर्माण करा, काहीतरी करा. आणि प्रत्येक गोष्ट शिवाच्या गणांना सांगितली की शिवगण म्हणतायत महादेवाला सांगा अगोदर, मग ती आम्हाला सांगते. नाही, महादेवाला अगोदर सांगा, मग महादेवानं त्या गणाला सांगायचं, पुन्हा गणानं हेच काम करायचं. सगळ्या स्त्रियांनी म्हणायला लागल्या, पार्वती आता काय काय म्हणून सांगावं आपण या गणांना. काही स्त्रीच्या गोष्टी असतात, काही वेगळ्या असतात, आणि प्रत्येक गोष्ट महादेवांना सांगणं कसं शक्य आहे. हे महादेवाचे गण आपलं काही ऐकत नाही, आपला आपला गण एक तयार करा. असे अनेक दिवस पार्वतीनं थोडस दुर्लक्ष केलं. लक्षपूर्वक ऐकताय ना तुम्ही?
पार्वतीनं थोडं दुर्लक्ष केलं काही दिवस. जाऊ दे, कशाला कशाला, आहेत ना शिवगण आहेत. एके दिवशी नंदीला त्या ठिकाणी द्वारावर बसवलं. नंदी आणि या जय विजया काही सखी सहेली या ठिकाणी या कुंडामध्ये अशा प्रकारचं स्नान करणार आहोत आणि तू आमचं या ठिकाणी रक्षण कर. कैलासामध्ये नंदी महाराज थांबले त्या ठिकाणी. आता दुसरं तर कोणी येण्याची टाप नाही, पण आले ते आले, महादेवच आले. आता महादेव आल्यानंतर नंदीला अडविता येईल का? नंदीला अडविता येईल का? महादेवच आले असल्यामुळं नंदीनं महादेवाला अडवलं नाही. महादेव डायरेक्ट मध्ये अशा प्रकारचे गेलेले आहेत. गेल्यानंतर सगळ्या स्त्रियांनी आपले वस्त्र आवरून घेतले, स्वतःला आवरलं. पार्वतीला जे काही बोलायचं होतं महादेव बोलले आणि मध्ये निघून गेले. सगळ्या स्त्रिया म्हणायला लागल्या, जया विजया पार्वतीच्या सेविका आहेत. पार्वती, तुम्हाला आधीही आम्ही सांगितलं होतं की हे असं बरोबर नाही. आपला आपला एखादा गण असला पाहिजे, आपली सेवा करणारा, त्याला सगळं आपण सांगणारा गण असला पाहिजे. बघलीस ना तू, आता नंदीला आपण बाहेर थांबवलं होतं, महादेव आले आतमध्ये. महादेवाला नंदी अडवित नाही. त्यावेळेस मात्र पार्वतीला हे खटकलं आणि जे काही स्नान करत होत्या, जे उठणं लावलेलं आहे शरीराला, जे चंदन अशा प्रकारचं जे लावलेलं आहे, त्याच मळापासून पार्वतीने अशा प्रकारची सुंदर मूर्ती तयार केली. बालकाची सुंदर मूर्ती बनवलेली आहे. ऐकताय ना तुम्ही? ऐका. सुंदर पार्वतीनं मूर्ती बनवली. आदिशक्ती असणारी ती माता, काय करता येत नाही. ती माया आहे, आदी आहे, शक्ती आहे. आणि मूर्ती बनवल्याबरोबर त्याच्यामध्ये प्राणही तिने प्रज्वलित केले. हात फिरवल्याबरोबर काय? ओम त्र्यंबकं स्वस्तिं पुष्टिवर्धनम् गुरुवार पुण्यवंदना मृत्योर्मुक्षीमां दत्तात्. त्याच्यामध्ये प्राण अशा प्रकारचे उठल्याबरोबर सुंदर बालक निर्माण झालं आणि त्या बालकाचं गणेश असं नाव ठेवलं. गणेश गणांचा ईश असणार. हा आमचा गण असेल. अतिशय आनंद वाटायला लागला जया विजयाला, सगळ्या स्त्रियांना. सुंदर ते बालक असणार आईच्या मांडीवरती बसलेला आहे. पार्वती कुरवाडायला लागलेली आहे आणि बोलता 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 त्याचे लाड कौतुक करता 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 पार्वतीनं सांगितलं, बाळा, तुला आमच्या सेवेकरता या ठिकाणी आम्ही उत्पन्न केलेलं आहे बाळा. ठीक आहे मातोश्री, काय आज्ञा आहे, काय सेवा करू सांगा. तुला किती उंच बालू, आईच्या आज्ञा पालन करणार. म्हणून पोरं, तुम्ही आई वडिलांची आज्ञा पालन करता की? ऐकता की? सांगितलेलं का की ऐकून बाहेरच पडून जात? आई वडिलांच्या आज्ञा पालन करणारा बालक. सांगा मातोश्री, काय आज्ञा आहे? काही नाही बाळा, आम्ही या ठिकाणी मध्ये बसलेलो असताना कुणालाही अशा प्रकारचं मध्ये येऊ द्यायचं नाही. बस एवढंच. त्यानं तेवढंच लक्षात ठेवलं महाराज, चतुर असणार ते बालक. एवढंच काम आहे. आईनं त्याच्याजवळ एक काठोर दिलं, दंडुका दिला हातामध्ये. दंडुका दिला. त्याला शिव महापुराणामध्ये सोटा असं नाव आहे. त्याच्या हातात दिला महाराज आणि तो हातामध्ये दिल्यानंतर तिथं बसवलं. त्या बालकाला बसवलं
रक्षण करायला लागलं. द्वारपाळ होऊन रक्षण करायला लागलं. आणि काही वेळानंतर ताबडतोब त्या ठिकाणी आले भगवान शिवच आले महाराज. फिरून सगळं भ्रमण. शिवजी रोज भ्रमण करत असतात, काशीला जात असतात, पंढरपूरला जात असतात. रोज फेरफटका असतो भगवंताचा. काशीला नित्य वास करतात, पंढरपूरला नित्य सगळे देव महाद्वारामध्ये येत असतात. हे सगळं भ्रमण करून शिवजी त्या ठिकाणी कैलासावर पुन्हा आल्यानंतर पाहिलं भगवंतांनी, आज कोणतरी नवीनच दिसतंय म्हणले मला. आल्याबरोबर सर्व नदी जाण्याकरता निघाले भगवान शिवजी. या गणेशानं दंडुका आपटला. महाराज कोण, तुम्ही कोण आहात आणि मध्ये कशा करता जायचंय? भगवंतांनी विचारलं, अरे तू कोण आहेस, तू सांग मला कोण आहेस. मी कोण आहे ते सोडा, तुम्ही कोण आहात, मध्ये काय काम आहे तुमचं? असं चालू झालं महाराज. कोणी कोणाला सांगायला नाही कोण आहे ते. अरे मी या कैलासाचा मालक अशा प्रकारचा आहे, भगवान शिव शंकर. ते कोणी असा मला काय सांगता, मला सांगू नका. ते तुम्हाला मध्ये प्रवेश नाही. मी या द्वाराचा द्वाररक्षक आहे, द्वारपाळ आहे, तुम्हाला मध्ये जाता येणार नाही. भगवान शिवाला म्हटलं काय उद्दंड बालक आहे. अरे सरक म्हणतो ना, मी या कैलासाचा अधिपती असणारा शंकर, मला तुझ्या परवानगीची काय गरज आहे? मला तुझ्या परवानगीची काय गरज? सरक चल बाजूला हो. महाराज ऐकत ना ते. हे सगळं देव पाहायला लागले, विष्णू पाहायला लागले, ब्रह्मदेव पाहायला लागले. ते म्हणले हे काय चित्र निर्माण झालं होता दुसरंच. ही काय परिस्थिती निर्माण झाली, पिता पित्रामध्ये युद्ध होते की काय असं वाटायला लागलं सर्वांना. महाराज इंद्रदेव आले, ब्रह्मदेव आले, पुष्कळ सांगण्याचा प्रयत्न केला त्या बालकाला. अरे बालका हट्ट करू नकोस, देवादिदेव असणारे हे महादेव आहेत, सरक बाजूला, त्यांना मध्ये जाऊ दे. कैलास बालक म्हणायला लागला, शूरवीर केवल बातें नहीं करते, अंदर जाना है तो मुझसे युद्ध करो, युद्ध करो. काय करावं? नुसतं बोलू नका म्हणून लागलं, युद्ध करा माझ्यासोबत. मध्ये जायचंय ना तुम्हाला, माझ्यासोबत युद्ध करा. आता महाराज काय सांगावं, शक्ती तिला दिलेली भगवती मातेची शक्ती काय कमी आहे. इंद्रदेवानं वज्र टाकून पाहिलं, इंद्राला ते एका झटकीतच गणपतीनं तिकडे फेकून दिलं महाराज गणेशानं. ब्रह्मदेवानं समजवण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही आवडलं नाही. भगवान विष्णूनं आपलं सुदर्शन चक्र सोडलेलं आहे. बालका दूर हो, अन्यथा या सुदर्शन चक्राचा सुद्धा तुला सामना करावा लागेल. पार्वतीनं कठोर तप करत असताना भगवान विष्णू ज्यावेळेला प्रसन्न झाले ना, त्यावेळी पार्वतीने मागितलं होतं, तुमचा अंश असणारा माझा पुत्र व्हावा. हे सुदर्शन चक्र काय करेल त्याला? काहीच करत नव्हतं महाराज. त्याला प्रदक्षिणा घालून सुदर्शन चक्र पुन्हा करंगळीत येऊन बसलं. आता काय करावं? कुणालाही ते बालक आवडत नाहीये. भगवान शिवाला क्रोध आला, क्रोध आला. हे उद्दंड बालक, अंतिम चेतावनी दे रहा हूं, यहां से हट जाओ, नहीं तो मेरे त्रिशूल का प्रहार तुम्हें मिलेगा. रोज चढ़ना महाराज भगवान शिवाला राग यायला लागलेला.
योद्धे केवळ बातें नहीं करते, प्रहार करो म्हणायला लागलं बालक. प्रहार, मुझसे युद्ध करो. भगवान शिवशंकरांनी आपलं दिव्य असणारं त्रिशूळ प्रज्वलित केलं महाराज. आणि काय करावं, त्रिशूळ निघालेल्या. आता या त्रिशूळाला कोण आठवणार? सगळ्या ब्रह्मांडाला भस्म करणार हे त्रिशूळ फिरत 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 निघालं महाराज. आणि पाहता 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 सगळी लेकराचं मोठं होऊन धड पडलेलं आहे. पाहता 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 सगळीकडे हाहाकार माजायला लागला. शांतता पसरली. समुद्राचं पाणी खळखळ खळखळ करायला लागले. विजा लकलकल करायला लागल्या. ढग गरजायला लागले. पक्षी चिव 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 करायला लागले. हा अनर्थ कसा झाला? आणि ही बातमी पार्वतीला कळाल्याबरोबर पार्वती माता धावत 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 बाहेर आली. पाहिलं, बाळ, तुझा घात कोण केला? सगळे शांत उभे. कोणी बोलायला तयार नाहीये. काय झालं? काय झालं? कुणी माझ्या बाळाला मारलं? सांगा, आत्ताच्या आत्ता सांगा. त्याचा वध मी करीन. काली माता प्रकट झाली महाराज. दिव्य असणारी देवी प्रकट झाली. आत्ताच्या आत्ता माझ्या बाळाला जिवंत करा, अन्यथा ही सगळी पृथ्वी, सगळं अंतरिक्ष, सगळं ब्रह्मांड त्या ठिकाणी भस्म करून टाकलं. देवी काली माता प्रकट झाली. सगळे देव भयभीत झाले. भगवान शिवाजवळ प्रार्थना करायला लागले. त्राहिमाम त्राहिमाम प्रभू, आता हे काय करावं? हे नवीन आलेलं संकट कसं दूर करावं? कसं दूर करावं? भगवान शिवाला एक मोठं दुःख झालेलं आहे. पार्वती मातेचा क्रोध पाहून भगवान शिवशंकरांनी सांगितलं, शांत हो पार्वती, शांत हो. कशी शांत हो? माझं लेकरू असणार या ठिकाणी सगळ्या देवांनी गमावून टाकलेलं आहे. तुमच्या स्वार्थाकरता, तुमच्या मानपानाकरता माझं लेकरू या ठिकाणी गेलं. आत्ताच्या आत्ता हे लेकरू उठवलं पाहिजे. भगवान शंकरांनी सांगितलं, देव हो, उत्तर दिशेला त्या ठिकाणी जा, जंगलामध्ये, आणि जो कोणी प्राणी दिसेल पण तो प्राणी, त्या प्राण्याची आई त्या मुलाकडं पाठ करून झोपलेली असावी. त्याचं मस्तक त्या ठिकाणी आणावं. सगळे देव लोक त्या ठिकाणी फिरत 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 पाहायला लागले उत्तर दिशेकडे जाऊन. आणि पाहता पाहता त्यांना एक हत्तीणी दिसली. ती हत्तीणी आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली होती. आणि तोही मुलगा आईकडे पाठ करून झोपला होता. त्या हत्तीचं सुंदर असणार मस्तक त्या ठिकाणी देवांनी आणलेलं आहे. भगवान शिवजींच्या हातामध्ये अशा प्रकारचं दिलं. भगवान शिवशंकरांनी ते मुख, गजाचं मुख, हत्तीचं मुख, त्या धडाला अशा प्रकारचं जोडलेलं आहे. संजीवनी विद्येचा प्रहार केला, मायेचा प्रहार केलेला आहे. मृत्युंजय महामंत्राचा जयघोष त्या ठिकाणी भगवंतांनी केला. अमृत अशा प्रकारचा आपल्या हस्ताच्या द्वारा त्या ठिकाणी हात फिरवल्याबरोबर झोपलेलं बालक कसं उठून बसावं, तसे हे गजानन महाराज त्या ठिकाणी उठून बसले. बोले गजानन भगवान की, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. तो दिवस भाद्रपद महिन्यातील चतुर्थीचा दिवस. आणि त्या दिवशी भगवान श्री गणेश त्या ठिकाणी
जन्माला आलेल्या आहेत. सगळ्या त्रैलोक्याला मोठा आनंद झालेला आहे, आनंद झाला. पार्वती मातेने त्या गणेशाला जवळ घेतलेलं आहे. माझं बाळ 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 गोड कौतुक करायला लागली. सगळे देव उभे आहेत आणि त्या देवांनीही आपापली शक्ती त्या बाळाला देऊन टाकलेली आहे. सगळ्या देवांची जेवढी शक्ती होती आपल्याजवळ तेवढी शक्ती श्री गणरायाला त्या ठिकाणी प्रदान केली. कोणी धनुष्यबाण दिलं, कोणी त्रिशूळ दिलं, कोणी गरुड अशा प्रकारचं दिलंय, कोणी नाग दिलेला आहे, कोणी वज्र दिलेलं आहे, कोणी भाला दिलेला आहे, कोणी भालू दिलेला आहे. सगळे शस्त्र आणि त्या गणपतीच्या हातामध्ये कुऱ्हाड आहे, कुऱ्हाड आहे की नाही? सुंदर अशा प्रकारचे सगळे शस्त्रास्त्र त्या गणेशाला दिलेले आहेत आणि सगळ्या देवी देवतांनी भगवान श्री गणरायाला प्रथम पूज्य म्हणून अधिकार दिला. गजानन भगवान की जय, गजानन महाराज की जय. आणि म्हणून तेव्हापासून आजही कोणत्याही कार्याची सुरुवात करीत असताना, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करीत असताना कुणाला वंदन करायचं? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रथमा तुला वंदितो तुम्हारा, प्रथमा तुला वंदितो तुम्हारा. गजानन गणनाय प्रथम तुला वंदितो सर्व गणांचा ईश असणारा, सगळे देवलोक सर्वात अगोदर खऱ्या कोणाची असेल तर त्या गणपतीची. आणि त्या जोडणी प्रमाणे आपल्याही या वहान नगरीमध्ये सगळ्यात मोठा उत्सव जर कोणाचा होत असेल तर तो आपल्या गणपतीचा उत्सव. म्हणून टाळी वाजवाय का? उत्सवामध्ये गणेश पुराण सांगू नाही, टाळी वाजवाय. असा हा असणारा गणांचा ईश, सगळ्या देवांचा प्रथम पूज्य ज्याची पूजा केली जाते. लग्न कार्य असो, दुकानाचं उद्घाटन असो, कुण्या कंपनीचं उद्घाटन असो, काही असो, कितीही मोठं कार्य असो, काय करावं लागतं? गणपतीची पूजा. सर्वात अगोदर पूजा असणारी त्या गणपतीची. असा असणारा लंबोदर
अनेक नाव त्या गणपतीला आहे. त्या गणपतीचं ओठ मोठा आहे, कान कसे आहेत, मोठे आहेत, सुपासारखे कान आहेत, डोळे तीक्ष्ण आहेत. हे सगळं का धारण केलं बरं त्यांनी? कान मोठे का आहेत गणपतीचे? सगळ्या जगताचं तो ऐकून घेतो, आपल्या कानामध्ये साठवून घेतो. तुम्ही काही मागा, सगळं ज्ञान तो ऐकणार आहे, म्हणून त्याचे कान मोठे आहेत. नेत्र सूक्ष्म आहे, सुंदर आहे, बारीक पाहण्याची कला नाही का? असे अनेक अशा प्रकारचे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि म्हणून गणांचा ईश असणारा हा गणेश भगवान त्या ठिकाणी मोठा आनंद कैलासामध्ये सगळीकडे व्हायला लागलेला आहे, सगळीकडे व्हायला लागलेला आहे. दोन्ही अशा प्रकारची मोठी झालेली आहेत. आणि पार्वती मातेला असं वाटायला लागलं आपल्या लेकरांचं लग्न व्हावं, लग्न व्हावं आपल्या लेकरांचं. आपल्यालाही काय सुना या सुना. लग्नाचा विषय निघाल्याबरोबर अशी कथा सांगतात, कार्तिकेय आणि भगवान गणेश म्हणायला लागले, माझं अगोदर लग्न करायचं, माझं अगोदर लग्न करायचं. ही कथा जुने कीर्तनकार सांगतात, माझं अगोदर लग्न करायचं. पैज लागली महाराज, पैज लागली, आता काय करावं? आणि मग सांगितलं, एक त्या ठिकाणी पैज ठेवली. पैज जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल सर्वात अगोदर, त्याचं लग्न होईल. हे दोन्ही लेकरांनी ऐकलं, महाराज ऐकलं. कार्तिकेय भगवंताचं वाहन मोर आहे, मोर. गणपतीचं वाहन काय रे? हुंडी. हुंडावरती गणेश भगवान त्या ठिकाणी बसलेले आहे. आता ते छोटासा उंदीर, गणपती एवढा मोठा, ते उंदीर कवा चलावा? निघाले आपली तुरु 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 तुरु. पाहता पाहता 1 2 3 म्हटल्यावर निघाले महाराज स्वारी. कार्तिकेयचा जे मोर निघाला महाराज, सुई निघून गेला पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकडे. पाहता 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 मोर निघून गेला, सगळं झालं. आणि दिवस ठरून गेला होता. सकाळी सूर्य उदयापासून सूर्य मावळेपर्यंत ही प्रदक्षिणा करून घ्यायची. आणि गणपती तिथंच भेटू लागले, कुठं कैलासावर, त्या उंदरावर. पार्वती माता म्हणाले, गणपती तुला जायचं नाही? शर्यत लागलेली आहे, तुला जायचं नाही का? ते म्हणले, कुठं? शर्यतीला. थांब की बाई म्हणले, का गडबड तशी? अजून सूर्य मावळायचा, अजून वेळ आहे मला. आणि कधी जाणं होईल गणपती? आता कधी जाणं होईल? जाऊ 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 तर मला मोदक करून यायचे. मोदक खायला लागले महाराज. गणपतीला काय आवडते? मोदक आवडतात, मोदक. त्या कृष्ण अवतारामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या एवढ्या घोड्या वाढल्या, एवढ्या घोड्या वाढल्या, एवढ्या घोड्या वाढल्या. आणि सहजच एका गवळणीनं सांगितलं, यशोदे, आपल्या गावातला गणपती हा मोठ्या नवसाला पावणार आहे, हा मोठ्या नवसाला. असं का? नवस केला महाराज. पुन्हा यशोदा मैया, हे गजानना गणपती बाप्पा, माझ्या लेकराच्या घोड्या कमी करू दे रे बाबा. तुला 11,111 मोदक वाहते. नुसते नाही,
असे खव्याचे मोदक म्हणाला पाणी ओढू नका. गणपती उत्सव लय दूर राहिला, किती 2-3 महिने राहिले, 4-5 महिने. अधिक मास आहे ना, अधिक मास. यंदा धोंडे करायचे जावयाला. ज्याला नवीन जावया केलाय, टेन्शन आलंय, सोन्याचा भाव वाढलाय, अंगठी करावं लागते, सोन्याचा धोंडा द्यावा लागते, चांदीचा धोंडा द्यावा लागते, चिंता पडलेली आहे. आणि यशोदा मैया अशा प्रकारची नवस केल्याबरोबर भगवंतांनीच दया केली. महाराज, गणपती म्हणजे कृष्ण तत्व आहे बरं का. कृष्णाचं तत्व म्हणजेच गणपती आहे, लक्षात घ्या. कृष्ण आणि गणपती वेगळा नाही. हो, कृष्ण आणि गणपती वेगळा नाही. गणपतीच्या डोक्यालाही मोर मुकुट लावतात. का लावतात? ते कृष्ण तत्व सांगितलेलं आहे. कृष्णाचा प्रसाद म्हणून पार्वतीला प्राप्त झालेला आहे. आणि कृष्णाने ओळखलं, आता हे आपल्या आईनं कुणाचा नवस केलेला आहे? गणपतीचा, म्हणजे आपलाच नवस केलेला आहे. म्हणजे नवस आपल्याला पाळावं लागते बाबा. आता आपल्याला थोड्या करता येणार, बोला की नाही. म्हणून देवानं काय केलं? किती दिवस थोडी केली नाही? एक मास देवे थोडी नाही केली, एक मास देवे थोडी नाही केली, एक मास देवे थोडी नाही केली, एक मास देवे थोडी नाही केली. आली यशोदेसी, आली यशोदेसी, एक मास देवे थोडी नाही केली. प्रचिजिते आली यशोदेसी. एक महिना भगवान श्री कृष्ण परमात्मा जाग्यावर बसू लागला. कृष्णा इथं बस, इथं बसायचं. कृष्णा उठून आणून द्यायचे. कृष्णा ते पाण्यावर ताक करायचे, माझ्याबरोबर पाणी आणून द्यायचे. काम करायचं, जागेवर बसायचं. यशोदेला वाटलं, मान काय गणपती पावला, काय गणपती पावला, काय गणपती पावला. सगळ्या बाया गणपतीला त्या ठिकाणी नमस्कार करतात. म्हणून आजही गणराया अशा प्रकारचं पावत असतो. आपल्या लहान मुलाला भिक्षा देण्याकरता धन बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पा. बुद्धी देणार आहे, सगळं काही तो देणार आहे. त्याला नमस्कार केल्याशिवाय कोणतेही कार्य नाही, कोणतंही कार्य नाही. आणि मग आता एक महिना थोडी नाही केली भगवंतांनी. मग यशोदेने ठरवलं, इको बंद कर, हॅलो. यशोदेने ठरवलं, हा भगवंताचा आपल्याला काय नवस आहे, नवस केलेला फेडावा लागते. नवस केलेला फेडावा लागते. आणि मग पार्वती मातेनं सगळी अशा प्रकारची तयारी केली. यशोदा मैयानं तयारी केली. यशोदा मैयानं तयारी केल्यानंतर सगळी मोदक अशा प्रकारचे बनवलेले आहेत. किती मोदक बनवायचे होते? गेलं का यशोदा? 11,111 पटराणी होती. सगळ्या गवळणींनी सहकार्य करून प्युअर अशा प्रकारचे खव्याचे मोदक 11,111 मोठ्या ताटामध्ये घेतले. महाराज किती ताटं लागली असते. सगळं पूजेचं साहित्य घेतलं, सगळं घेतलं, वात घेतली, जे काही असेल ते धूप घेतलं, आरती घेतली.
पंचपाळ घेतलं, सगळं 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 घेतलं, भगवंताची पूजा करायला लागली. गणपतीची, बापा देवा माझ्या लेकराला अशा प्रकारचे या खोडीतून मुक्त केलेला आहेस, माझा नवस पूर्ण केलेला आहेस, तुला आता हे सगळे मोदक मी वाहते म्हणून नमस्कार केला. दिवा लावायला डबी विसरली. दिवा लावायचा होता, कृष्णा डबी विसरली रे, घेऊन ये. मी जाणार नाही, मला भेव वाटते, मला भेव वाटते, मला घरला जायचं एकटं, मी जायला. मग कृष्णा इथं बसतो, मी जाऊन येते. लवकर ये बाई, ते मोठ्या पोटात बसलंय इथं. आणि मोदकही खाऊन राहील, मलाही खाऊन घेईल, मला भीती वाटायला. लवकर ये. कुणाला म्हणाले आता येणार होईल लेकरू. यशोदाबाई पळत पळत गेली, काय त्या डबी आणायला गेली महाराज. आणि इकडे यांनी सुरू केलं, हा काय चाललंय गणपतराव, बरं आहे का? हो बरं आहे, मस्त चालू आहे, मस्त मिळाले खायला. बरोबर बरोबर, खायचे काय मस्त? हो खाऊ ते म्हणले, दोघंही खाऊ आपण. गणपती बाप्पा कृष्णानं वत्ते खाल्ले सगळे, गणपतीला उचललं, खाऊन घेतला आपल्या पोटात, गणपतीचा पाठही घेतला, सगळंच काहीच ठेवलं नाही ते. आणि एवढ्यामध्ये यशोदा नाही आली महाराज. तिनं पाहिलं आणि कृष्ण तर रडायला लागला. आई 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 आई, काय झालं कृष्णा? देव कुठं गेला? कोणाला विचार लागली? देवासीच पूसे देवासीच पूसे देव काय देवासीच पूसे देव काय हसू आले बोला देवायाचे, या बोलण्याचं देवाला हसू आलं, असा त्या शब्दाचा अर्थ आहे. अर्थ करत असताना शब्दकोशाला अत्यंत महत्व दिलेलं आहे. देवाला हसू आलं आणि हसत हसत देव म्हणायला लागले, आई आत्ताच्या आत्ता हे जे उंदरावर बसलेलं आहे की नाही पाटावर, हे देव गणपती म्हणत होतीस, ते गणपती उठला, त्यानं मोदक खाल्ले, त्या उंदराने खाल्ले आणि मलाही खातो म्हणू लागला आई. पण मी असं रडू लागल्यानं कोपऱ्यात बसून राहिल्यानं बाहेर निघून गेला. आता पुन्हा खाल्ला, यानं सगळं खाऊन घेतलं. अशी ही लीला कृष्ण चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तो असणारा कृष्ण तत्वच हा गणेश आहे. आणि म्हणून आपल्या या सनातन हिंदू धर्मामध्ये पंचदेवतेला अत्यंत प्राधान्य आहे. मी पहिल्या दिवशीही सांगून गेलो की आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये पंचदेवतेला प्राधान्य आहे. कोण कोण? शिव, विष्णू,
पार्वती, गणेश आणि सूर्यदेव हे 5 देव अत्यंत महत्वाचे आहेत. याला देवपंचायतन सांगितलेलं आहे. देवपंचायतन आणि तोच उपक्रम आणि उपसंहार आपण करत आहोत. कोणत्याही कथा चिंतनामध्ये, प्रवचनामध्ये सुरुवातीला जो विषय मांडला त्याला उपक्रम म्हणावं आणि त्या उपक्रमाच्या आधारे सगळी कथा सविस्तर सांगून झाल्यानंतर त्याला उपसंहार असं म्हणावं. तो उपक्रम आणि उपसंहार याच्या संबंधाने हे आपण 7 दिवस अशा प्रकारचं तात्विक चिंतन पाहिलेलं आहे. अशी भगवंताची शिवलीला, अथांग शिवलीला आहे बरं का. आणि म्हणून आज आपण कथेच्या अनुषंगानं शेवट घेत असताना आपण 12 ज्योतिर्लिंगाचं थोडंसं 5 मिनिटांमध्ये चिंतन पाहू. ते 12 ज्योतिर्लिंग कुठे कुठे झाले एवढंच आपण फक्त पाहू आणि आजच्या या कथेला आपण या वर्षीच्या थांबूया. एक सुंदर अशा प्रकारचं भजन गातील श्रेयस महाराज, आमचे ओंकार महाराज आज देवबाप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आमचे दादा महाराज आहेत. ही सगळी गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी अशा प्रकारची आपल्या सर्वांना आनंद देणारे आहेत. आमचे गोविंद महाराज आहेत, आमचे हौसाजी महाराज आहेत. साहेबराव दोघांपासून दिसणार कुठे आहे, काय काम लागलं. आणि म्हणून मोठा आनंद या कथेचा आपण घेतलेला आहे. एक सुंदर भजन होईल आणि 10-5 मिनिटांमध्ये आपण कथा थांबवणार आहोत. जय शिवशंकर सदा शिवा पार्वती वल्लभ तुमारा. 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 पार्वती वल्लभ तुमारा. जय शिवशंकर सदा शिवा पार्वती वल्लभ तुमारा. जय शिवशंकर सदा शिवा पार्वती वल्लभ तुमारा. जय शिवशंकर सदा शिवा पार्वती वल्लभ तुमारा. जय शिवशंकर सदा शिवा
जय शिव शंकर सदा शिवा पार्वती पार्वती जय शिव जय शिव शंकर सदा शिवा पार्वती भगवान की रुक्मिणी माता की तरी शंकरम सेतुवंदे दुरामेशं नागेशं दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मगतं पापं स्मरणेन विनश्यति एतेषां दर्शनादेव पातकं नैव तिष्ठति कर्मक्षयो भवेत् तस्य यस्य तुष्टो महेश्वरा नुसतं याचं श्रवण जरी केलं या 12 ज्योतिर्लिंगात फार मोठं पुण्य नुसतं या 12 ज्योतिर्लिंगाची नावं जरी घेतली तरी सगळं जीवनात अशा प्रकारचं पाप स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति आमच्या देवबाबा सांगतात पूजेमध्ये महादेवाची अभिषेक पूजा केल्यानंतर हे म्हणावं लागतं याचं नुसतं स्मरण जरी केलं ना अत्यंत पुण्य सांगितलेलं आहे 12 ज्योतिर्लिंगाचं ज्योतिर्लिंग म्हणजे काय ज्योतिर्लिंग म्हणजे काय ज्योती म्हणजे दिव्य दिव्य असणं आणि लिंग म्हणजे शिवाचं प्रतीक असणार दिव्य प्रकाश ज्योती म्हणजे दिव्य प्रकाश ज्याचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या जीवनाचा प्रकाश होतो आपलं जीवन प्रकाशमय दिसू लागतं आपल्या जीवनामध्ये सगळा उजेड निर्माण करतो प्रकाश देतो असा असणारा हा ज्योतिर्लिंग भगवान शिवपुराणामध्ये एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण हे आपण कथा ऐकली त्यावेळेला जे अग्निस्तंभ निर्माण झाला होता अग्निस्तंभ त्या अग्निस्तंभनाच्या द्वारा हे 12 ज्योतिर्लिंग तयार झाले दिवसे आहेत दिव्य 12 ठिकाणी हे ज्योतिर्लिंग भगवान शिवाचे प्रस्थापित झालेले आहेत सोमनाथ भगवान गुजरात मध्ये त्या ठिकाणी कसे प्रकट झाले चंद्रदेवानं दक्षाच्या 27 कन्या असणाऱ्या आणि त्या 27 कन्यापैकी फक्त रोहिणीवर प्रेम केलं चंद्राने दक्षाने त्याला क्षयरोग होण्याचा शाप दिला महाराज आणि मग त्या चंद्रानं सोमनाथाच्या ठिकाणी भगवान शिवाची तपश्चर्या केली शिवानं त्या भगवान चंद्राला शापातून मुक्त केलं आणि त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग निर्माण झालं ज्योतिर्लिंग सोमनाथ भगवान की आता तुम्ही जय म्हणायचं 12 वेळेस त्याचं दर्शन मिळेल तुम्हाला
मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशामध्ये ज्योतिर्लिंग आहे, श्रीशैल्यम त्याला म्हणतात. शिव आणि पार्वतीचा पुत्र कार्तिकेय नारळ उंच पर्वतावर गेला आणि माता पित्याच्या वियोगामध्ये शिव पार्वती इथं आलेली असताना मल्लिकार्जुन रूपामध्ये भगवंतांनी तिथे वास केला. मल्लिकार्जुन भगवान की. महाकालेश्वर कुठे आहे? उज्जैन. उज्जैन महाकाल मध्य प्रदेश मध्ये. उज्जैन मध्ये दुष्यंत नावाचा राक्षस भक्तांना त्रास देत होता. भक्ताच्या प्रार्थनेवर भगवान शिव महाकाल रूपामध्ये त्या ठिकाणी प्रकट झालेले आहे आणि त्या राक्षसाचा निर्घुण अशा प्रकारचा वध केला आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी महाकालेश्वराच्या रूपाने राहिले. महाकालेश्वर भगवान की. ओंकारेश्वर कुठे आहे? मध्य प्रदेश मध्ये. विंध्य पर्वतानं शिवाची प्रसन्नता करण्यासाठी त्या ठिकाणी तपश्चर्या केली. ओम आकाराच्या बेटावर त्या ठिकाणी बेट आहे मोठं. त्या बेटावर अशा प्रकारचे भगवान शिव प्रकट झालेले आहेत म्हणून त्यांचं नाव ओंकारेश्वर. ओंकारेश्वर भगवान की. केदारनाथ कुठं आहे? उत्तराखंडामध्ये. केदारनाथ भगवान. पांडवांनी महाभारत युद्धातील पाप धुण्यासाठी शिवाचा शोध घेतला महाराज आणि ते शिव काय सापडले नाही. शेवटी शिव एका नंदीचं रूप घेतलेलं आहे. बैलाचं रूप घेऊन जमिनीमध्ये गडप झाले आणि त्याचा तुकडा म्हणजे पाठीचा भाग जो दिसतो ना केदारनाथाचा तो नंदीचा काय आहे? खुबा असं म्हटले जाते बरं. आठवतंय काय? आणि तो केदारनाथ म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. केदारनाथ भगवान की. आता ते केदाराचे दार उघडण्याची वेळ आता झाली नसेल. अक्षय तृतीया आता दर्शन चालू होते बघ. आता 6 महिने इथून पुढे चालू राहणार ते दर्शन. अतिशय सुंदर ते मैदान असणार केदारनाथ. आपली हालचाली महाराज सगळे हे तीर्थयात्रा त्याच्यासोबत जात जा. देवाचं दर्शन घेत जावं. अत्यंत महत्वाचे हे स्थान आहे. आमची तीर्थयात्रा असते. त्याच्या संग जमले त्याच्या संग जाऊ नका. घरी आमच्या संग येत जा. अशा प्रकारचा आनंद घ्यावा महाराज. जो वरी सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाही तीर्थयात्रे जाय चुकू नको. आताच काय आहे म्हणला आम्हाला काम सुधारणा चले नोकरी कामधंदा हे कापसाला माणसं नाचले मला याचावं लागले म्हणला. आणि मग हे सगळं काम धाम हे सगळं कामामध्ये सगळं आपलं शरीर आताच कळते मला तीर्थयात्रा बहुत म्हातारपणी चलाय ना गेली. बसलेल्या जागचं उठता येणार गेलं. कुठल्या जागी बसाय ना गेलं. चलता येणार गेलं. जवळ पैसे खूप जमा झाले पण आता तीर्थयात्रा करताय काय करावं म्हणून ही तीर्थयात्रा कधी करावं? तारुण्य वयामध्ये तीर्थयात्रा करीत जावं. म्हातारपणी करताय करोडो रुपये जवळ पडून आहे लोकांच्या. असे बघायला लोक काय करावं? तारुण्य वयामध्ये सगळे हे देव परमार्थ सगळं घडलं पाहिजे. तीर्थयात्रा पायी घडो परोपकारी देह घडो. पंढरपूरची वारी आषाढी असो कार्तिकी असो समजा कोणती एखादी वारी करावी. आनंदीची वारी करावी ज्ञानोबारायांची. कधी देहूचं दर्शन जाऊन घ्यावं. कधी पैठणच्या नाथ महाराजाचं दर्शन घेऊन जावं. कधी तेरला गोरोबा काकाचं दर्शन घ्यावं. सगळे हे तीर्थ आपण पाहिले पाहिजे महाराज.
कोणतं ज्योतिर्लिंग सांगितलं आता? केदारनाथ भगवान. बोले केदारनाथ भगवान की जय. भीमाशंकर कुठे आहे? हा? भीमाशंकर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. राक्षस भीमानं शिवभक्तांना त्रास दिला होता, महाराज अथांग असणारा त्रास. आणि त्या भक्ताच्या पायी भगवान शिवानं भीमाचा त्या ठिकाणी वध केला आणि ते भीमाशंकर रूपानं त्या ठिकाणी भगवान शिव परमात्मा वास्तव्य केलेला आहे. भीमाशंकर भगवान की. काशी विश्वनाथ वाराणसीमध्ये आहेत, काशीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये. वाराणसी ही भगवान शिवाची आवडती नगरी महाराज, सगळ्यात आवडती. इथे विश्वनाथ रूपानं भगवान शिवानं वास्तव्य केलेलं आहे. जो त्या ठिकाणी काशीला जाऊन येईल, काशीला देह देईल, देह सोडून येईल, प्रत्यक्ष मोक्ष दिल्याशिवाय भगवान शिव त्याच्या कानामध्ये मंत्र सांगतात आणि त्याला मोक्ष प्रदान करतात. काशीमध्ये मोक्ष देवणे उदार काशी होय कीर, परिवेचणे लागे शरीर ती गादी. म्हणून आजही मरण यावं, मरण यावं, मरण यावं, म्हाताऱ्याला काशीला तरी मारावं बाबा म्हणून नेऊन ठेवतात काही लोक भारतातली. जन्मभर यानं देवाचं नाव घेतलं नाही, कधी विठ्ठल म्हणलं नाही, कधी शंकर म्हणलं नाही, कधी महादेव म्हणलं नाही, कधी शिव 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 म्हणलं नाही. टेलरकडे गेलं तर दोरा घाल म्हणू लागलं. देवाचं नाव तोंडाला येऊ दिलं नाही, पुण्या वारकऱ्याला चहा पाहिजे नाही. कसं असेल म्हणालो आणि त्याला नेऊन ठेवलं काशीला मरायला. बाबा आमच्या बाबांना काहीच केलं नाही, तुझं तेवढं तरी म्हणून काशीला मरण यावं म्हणून नेऊन ठेवलं. जीप करून कुरझर आहे का आपल्या गावात? कुरझर रे नेऊन ठेवलं महाराज, नेऊन ठेवलं. रोड होता म्हातारा, 2-4 वर्षात गप्पू झालं तिथं. काशीला नेऊन वजन वाढलं की महाराज 4-5 किलो. आणि इकडे वाटू लागलं आता आपल्या बबीचं लग्न हाय, कसं करावं, म्हाताऱ्याला आणावं की कसं राहू द्यावं की काही कळणार नाही. 2-4 माणसं घेऊन या केवढं महापूर नेऊन सोडायला तिकडे आणलं त्याला जीप करून पुन्हा गावाकडे. गणेशा कशाला आणलं? बबडीच्या लग्नाला. आणि सगळ्या सूर्याला धैर्याला पाहिलं महाराज म्हाताऱ्यांना. काय म्हणले तातेराव रे कुठल्या काशीला राहिलं म्हणाल. आनंदी आनंद वाटू लागला. सगळ्याला बघल्यावर हिला फेफर आला. गच कुणी गावाकडे आल्या, कुणी गेलं गेलं. आता याला कुठे नेऊन ठेवलो? काशीला. कुठं गेलो महाराज? ते देव साधा नाही हो, काहीतरी चीज, काहीतरी भक्ती परमार्थ करावा लागेल. आणि म्हणून त्या ठिकाणी मोक्ष प्रदान करणारे भगवान शिवजी आहेत. आजही तिथे प्रेत सारखे जाळतात. त्या घाटावर तुम्ही पहा, सारखे प्रेत जाळतात. चिताभस्म भगवान परमात्मा तिथलं लिहत असतो. सगळ्यांना मोक्ष देणारे ती काशी आहे. काशी विश्वनाथ भगवान की जय. या सृष्टीचा प्रलय होत असताना 2 क्षेत्र अबाधित राहतात. एक काशी, प्रलयात काही होत नाही. आणि दुसरं आहे पंढरपूर. प्रलय जरी झाला तरी पंढरपूर नष्ट होत नाही. हे 2 स्थळ आहेत असे. त्रिशूळावरी काशी, चक्रावरी पंढरी. पुढे काय? हे 2 स्थान अबाधित आहेत. म्हणून इथं गेल्याशिवाय आपण राहू नये. त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये नाही. गौतम ऋषीनं
गोहत्या पापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाची तपश्चर्या केली. शिवानं गंगेला इथं आणून त्र्यंबकेश्वर रूपामध्ये वास केला, म्हणून त्याला त्र्यंबकेश्वर असं नाव ठेवलं. बोले त्र्यंबकेश्वर भगवान की वैद्यनाथ. कसं नाव पडलं त्याला? रावणानं शिवाला कैलासावरून उचलून लंकेत नेण्याचा प्रयत्न केला. आत्मलिंग नेलता भगवान शिवानं, आत्मलिंग दिलेलं आहे. मग त्या ठिकाणी हे जर आत्मलिंग लंकेत जर नेऊन ठेवलं असतं महाराज, तर हे रामाला विजय प्राप्त झाला नसता. मग हे गणपती, चतुर असणारे गणपती गवळ्याचं रूप धारण केलं आणि मग त्या रावणाला तिथं लघुशंका आली आणि हे त्या पोराच्या हातात दिलं. हे गणपतीच होता रूप घेऊन आले आणि त्याला सांगितलं ठेवू नको, ठेवलास की तिथं स्थापित होईल. आणि मग त्या गणपतीनं सांगितलं बाबा हे मला उचलणार चालय, आता तू लवकर ये लवकर ये लवकर ये. येते पर्यंत तिथं ते स्थापित केलं. शिवानं त्याला इथं लिंग दिलं आणि ते तिची लिंग त्याच ठिकाणी ठेवल्यामुळं त्याला वैद्यनाथ असं नाव प्राप्त झालं. आजही त्या ठिकाणी वनस्पती मिळतात, काही वैद्य जडीबुटी अशा प्रकारच्या त्या ठिकाणी मिळत असतात त्या जंगलामध्ये. आणि म्हणून तिथे वैद्यनाथाच्या रूपानं भगवान शिव विराजमान आहेत. वैद्यनाथ भगवान की. नागेश्वर गुजरात मध्ये द्वारकेच्या ठिकाणी नागेश्वर आहे. आपल्या इथे एक नागेश्वर, दोन ठिकाणी नागेश्वराचा अपभ्रंश सांगितलेला आहे. रावण वधानंतर रामानं ब्रह्महत्येपासून मुक्त होण्यासाठी प्रभू रामचंद्रानं दारुक नावाच्या राक्षसानं भक्त सुप्रियाला कैद केलं होतं. दारुक नावाचा राक्षस. आणि या सुप्रियेच्या प्रार्थनावरून भगवान शिव नागेश्वराच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहे आणि त्या राक्षसाचा नाद केलेला आहे, म्हणून त्याला नागेश्वर असं नाव पडलेलं आहे. नागेश्वर भगवान की. कुठलं आहे? रामेश्वर. तामिळनाडू मध्ये आहे रामेश्वर. या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांनी स्वतः अशा प्रकारचं त्रेतायुगामध्ये ज्या वेळेला रावणाचा वध करायचा आहे त्यावेळेला या लिंगाची स्थापना केली, स्वतः पूजा केलेली आहे, म्हणून त्याला रामेश्वर असं नाव पडलं. रामेश्वर भगवान की. घृष्णेश्वर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगलेलं आहे, वेरूळच्या ठिकाणी. घृष्णा नावाची शिवभक्त स्त्री आपल्या बहिणीच्या मत्सरानं मारलेल्या मुलाला शिवभक्तीनं पुन्हा तिनं जिवंत केलं. शिव तिच्यावरही प्रसन्न झाले आणि तिच्या दर्शन देण्याकरता कृष्णेश्वराच्या रूपानं त्या ठिकाणी वास्तव्य करतात. म्हणून आजही भगवान शिव त्या ठिकाणी त्या पिंडीच्या रूपामध्ये या 12ही ज्योतिर्लिंगामध्ये दिव्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. घृष्णेश्वर भगवान म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. घृष्णेश्वर भगवान की. आणि ज्या वेळेला कलियुग येणार आहे त्यावेळेला व्यास महाराजांना सांगितलं स्वतः शिव भगवंतांनी, अरे जी तू ग्रंथ संपदा निर्माण केलेली आहे, 18 पुराणाचं तू विवेचन केलेलं आहेस, त्या प्रत्येक पुराणामध्ये ज्या ज्या देवांचं भगवंताचं तू यथार्थ वर्णन केलेलं आहे त्या सुद्धा पुराणामध्ये मी दिव्य ज्योत अशा प्रकारची राहून शब्द ब्रह्मामध्ये या शिव महापुराणामध्ये मी वास्तव्य करीन असं भगवान शिवांनी त्या ठिकाणी व्यास महाराजांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि हा आशीर्वाद आपल्या सर्वांना या शब्द रूपामध्ये श्रवण करून भगवान शिव प्रसन्न होतात. पार्वती पते शिव हर हर. असे 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात आहेत. किती भाग्यवान आहात. आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, देवभूमी आहे. 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात मी सांगितले आता. 3.5 शक्तिपीठ महाराष्ट्रामध्ये आहेत आदिदेवी शक्तीचे. आणि पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये उभा आहे. सगळी संत आळंदी, देहू, पैठण, नाथ महाराज सगळी संत आपल्याला या ठिकाणी
आशीर्वाद देण्याकरता उपस्थित आहे. तिथे आपण भाग्यवान आहोत, आपण पुण्यवान आहोत. या महाराष्ट्रामध्ये आपल्याला वीरांचा महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला आणि या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला जन्म मिळाला, म्हणून आपण मोठे भाग्यवान आहोत. अशी असणारी भगवान शिवाची अभीट असणारी कथा आपण या ठिकाणी श्रवण केलेली आहे. 5:15 वाजलेले आहेत, अजून दिंडी करून आपल्याला काढायची आहे. म्हणून जे काही तुम्ही 7 दिवस श्रवण केलेलं आहे ते आपल्या मनामध्ये साठवून ठेवा आणि त्या भगवान शिवाची पांडुरंगाची यथार्थ अशा प्रकारची भक्ती करा. खूप छान वाटलं या 7 दिवसामध्ये आपल्या या महाग नगरीमध्ये. जिकडे जावं तिकडे स्वागत 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 आमचं होऊ लागलेलं आहे. मला तुम्हाला काय खायचं आहे, काय खायचं आहे, काय खायचं आहे, जे मागेल ते खायला त्या ठिकाणी सर्व पंक्तीवाल्यांनी आम्हाला प्राप्त करून दिलं. सर्वांचे मोठे धन्यवाद. या सप्ताहामध्ये जे जे लोक सहकार्य करणार आहेत, पंक्तीचे लोक असतील, पती देणारे लोक असतील, या ठिकाणी श्रम देणारे लोक असतील, या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन झालेली सेवा या भगवान पंढरीश परमात्म्याच्या रुक्मिणी साहेबाच्या चरणावर गावातली सगळी श्रेष्ठ मंडळी मला या ठिकाणी फोन केला. आमचे गोविंद महाराज, हौसाजी महाराज, साहेबरावजी महाराज, आमचे दादा महाराज, या सर्वांनी अशा प्रकारचं भरभरून प्रेम दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साऊंड सिस्टम आमचे राम महाराज शिंदगीकर, एकदा जोरात टाळी वाजवा. रोज या ठिकाणी दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहून अतिशय सुंदर ऑपरेटिंग केली. आमचे श्रेयश महाराज अतिशय सुंदर गोड गायन, रात्री सुद्धा कथेमध्ये गायन केलं. आमच्या ओंकार महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं 7 दिवस मदनगाची दोन्ही वेळेस सेवा केली. त्यांचं सुद्धा या ठिकाणी टाळी वाजून कडकड कडकड स्वागत करावं. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणावर नतमस्तक पुष्परूपानं समर्पित करू. पुन्हा 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 तुमची सेवा मला या ठिकाणी घडावी. माऊली महाराजांच्याच प्रेरणेनं, त्यांचाच आशीर्वादानं आणि त्यांच्याच परंपरेतला मी असल्यामुळं त्यांनीच बुद्धी दिली आणि मी बोललो. अशा प्रकारची सेवा आणि हे दिलेलं नेम टिकून ठेवा अशी आपल्याला प्रार्थनापूर्वक विनंती करून या ठिकाणी सेवेला विराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, 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 जय जय ज्ञानेश्वर, जय जय ज्ञानेश्वर.